युद्धभूमी शांत आहे, पण अर्जुनाचं मन विचारांनी गोंधळलेलं आहे. आणि आता तो श्रीकृष्णाला सांगतो, योत्स्यमानान वेक्षेऽहं य एते अत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. हे अच्युत, धृतराष्ट्राच्या दुर्बुद्धी पुत्रांसाठी युद्ध करायला जे हे योद्धे आले आहेत ते मला पाहायचं आहे. अर्जुनाचं म्हणणं ऐकून भगवान श्रीकृष्ण हलकेच रथ पुढे नेतात. संजय उवाच एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम. संजय म्हणतो, हे भारत धृतराष्ट्र. गुडाकेश अर्जुनाच्या विनंतीनुसार हृषीकेश श्रीकृष्णांनी रथ दोन्ही सैन्यांमध्ये उभा केला. भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषांच महिक्षिताम उवाच पार्थ पश्यतान समवेतान कुरुनिती. रथ अशा ठिकाणी थांबवला गेला जिथे भीष्म, द्रोण आणि इतर महारथी उभे होते. श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, पहा, समवेत उभे असलेले हे कुरुक, हीच ती घडी जिथे अर्जुनाला नुसतंच शत्रू दिसत नाहीत, तर दिसतात आप्त, गुरु आणि बांधव. आणि सुरू होतो एक आध्यात्मिक संघर्ष. पुढील भागात अर्जुनाचं मन भरून येतं. पहा भगवद्गीता शॉर्ट्सवर. जय श्रीकृष्ण.